राजा डॅनी म्हटलं आपल्याच मनात नको करत जाऊ आता. कोणी सांगते तर ऐकत जा. एवढा जणांना म्हटलं तुले मच्छी पकडायला जाऊ नको. त्या मच्छीवाला नाही म्हटलं, मी नाही म्हटलं. ऐकलं काय तू ना? नाही मग आता आखरी काय झालं? काय झालं म्हटलं आता आखरी? जे नाही वाचवत आता ते ऊनच राहिलं तर बरं चाल त्या मच्छीवाल्यानं वाचवलं तुले. नाही तर गेला तू बाराच्या भावात. मी किड्ड चकलो म्हटलं, मी माझी निघून गेला आता. झाबरूल बलावला गेलो मी, झाबरूल बलावून आणलं. बरं झालं तोपर्यंत त्या मच्छीवाल्यानं तुला काढलं होतं पाण्यातून. नाही तर मी म्हटलं गेला म्हटलं तू आता. काही खरं नाही. राजा नसलेले धंदे आता करणं सोड. हो आता नाही करत ना बाबा, नाही करत म्हटलं आता नसलेले धंदे. काहीच नाही करत. काही कुठं नदीवर नाही का फदीवर नाही, कुठंच नाही. घराकडेच राहत जाईन आता. नसलेले धंदे बंद आजपासून. हो माहिती आहे मोठे झाले नसलेले धंदे बंद करणेवाले. नेहमीच म्हणता म्हटलं हे धंदे बंद करतो हे धंदे बंद करतो. घराकडेच राहत जाईन, असं करत जाईन तसं करत जाईन. इकडे तिकडे म्हटलं अगोचे कामं केल्याशिवाय तुम्हाला गमत नाही. नाही तर चला उठा, चला म्हटलं घराकडं. उठणं नाही उरलं रे बा, उठणं नाही उरायला माहिती. जमूनच नाही राहिलं, उठायला जमूनच नाही राहिलं. उठच नाही राहिलं. लाव ना डॅनी जरा ताकद असं म्हटल्यानं होते काय? घे देवाचं नाव उठ. अरे नाही उठालं ना मायकून उठणं. राजा उठणं झालं तर उठलोच तुम्ही. तू देवाचं नाव घे म्हणतो उठ म्हणतं. ऐकून उरत नाही राहिलं तर काही तर काय करू मी? बरं थांबा, फोन लावते ऑटोवाल्याले. मारून तू येते का नाही आता पण लावून तपा. एक शब्द आला तर आला. थांबा लावून पाहिजे झाबरू आपल्या बबन भुले फोन. बोलावून दिली ऑटो घेऊन इकडं. पण आता ते येते का नाही काय माहित बाबा. नाही तर मग असं विचार होता का शिवलाल भुले लावा म्हटलं फोन. आता कुठून नाही कुठून जुगाड जागाड लावून एखाद्याचा ऑटो घेऊन येते. ते नाही तर त्याचा ऑटो विकला एखादा दुसरा आणते ते जुगाड लावून. मग त्याला लावून पाय. त्याच्या इकडं काम नाही जमलं तर मग बबन भुले लावून पाहायचो. दोघाला लावून पाय होता सगळं. हॅलो, म्हटलं शिवलाल भाऊ ना शिवलाल भाऊ. आवाज तर जरासा ओळखीचा वाटून राहिला. हो शिवलालच बोलताय ना. आम्ही म्हटलं शिवलाल भाऊ झाबरू बोलताय झाबरू. जराशी येता का म्हटलं इकडे आपल्या नदीकडं. पुलार ऑटो घेऊन येता का म्हटलं जराशी. काय पुलावर ऑटो घेऊन? ऑटो काय का नदी शिरवात आहे का बाबा? म्हटलं पाणी जुन्या भरात येऊन राहिलं तुझ्या पुलावर ऑटो घेऊन बोलावून राहिला. असं कोणतं काम पडणार बाय ऑटोचं? काम होतं जरासं एक सवारी न्यायची होती बा. सवारी न्यायची होती आपल्या नदीच्या पुलापासून. नाही असं कोणती सवारी न्यायची आहे? सापडलंच नाही म्हणाले काल नदीमध्ये. काय झालं बा शिवलाल नदीच्या पुलापाची? हा कुणाचा फोन आहे? सवारी आहे म्हणते बा नदीपासून. कायची सवारी आहे काय तर मला तसं वाटून राहिलं काही ना काही. झाबरूल नाही का नदीमध्ये सापडलं बा. त्याला काही उचलून नाही राहिलं ते म्हणून ते ऑटो घेऊन बोलावून राहिला. अरे म्हटलं झाबरू काय सापडलं की पडला का नदीमध्ये? मला सांगून दे ना खरं काय तर बाद ऑटो घेऊन येतो. काय आपल्याला फक्त आपला बरोबर विचारायच हो. काय म्हटलं येऊ का मग ऑटो घेऊन सांग लवकर काय सापडलं तर. हॅलो येऊ का रे झाबरू? मग काटला गेले का ना फोन? तो काटलाच वाटते. काय सापडलं म्हणते बा शिवलाल भाऊ झाबरू नदीमध्ये? काय माहिती बा काही सांगितलं असतं नाही ते ना. होतं म्हणे सवारी आहे म्हणे तो नदीच्या पुलापासून. अरे त्याला काही सवारी आहे का तिथं काही सापडलं? मला तसं वाटून राहिला का बा काही ना काही सापडलं ते उचलून राहिलं त्याला म्हणून तो ऑटो घेऊन बोलावून राहिला मध्ये. त्याला म्हटलं बा आपला जर रिसार्ट येत असेल काही ना काही ऑटो घेऊन येतो. आता बाबांचा ऑटो घेऊन गेलो तुम्ही पण त्याला फोनच कटून टाकला बाबा काही सांगितलंच नाही. म्हणजे 100% त्याला काही ना काही सापडलं बाबू शिवलाल. जशी तुम्ही हिच्याची गोष्ट केली त्याच्यात त्यानं फोन काटला ना. म्हणजे दालमे कुछ खाला काही नाही काही सापडलं त्याला. अरे हो कधीला म्हणजे डेनी मुडे म्हणजे पकडायला गेलाय. डेनी मुड्यालाच काही नाही सापडलं होतं. डेनी मुड्याला बोलावलं झाबरू बरोबर राहिला आता ऑटो घेऊन शिवलाल बोले. तसंच काहीतरी घे माहिती बोला जे शिवलाल तसंच होतं. डेनी मुद्दा गेला मच्छा पकडाले. त्याला मच्छा पकडता काही घेतला जाऊन काले. तसंच काही दिली होते. काय माहित बा झाबरूने सांगितलं नाही त्याला विचारलं तर जशी हिस्साची गोष्ट केली त्यानं फोनच काढून टाकला. काय आहे दालमंदी काला काय नाही तर काही त्याला सोन्याचा खजाना गिजारा सापडला बघा का शिवलाल भाऊ. आम्ही त्याच्यात नशिबात खुलल्याचं मग नाही कधी दिला पाहिजे. आपल्याला का सापडते काय आपण गेलो तर बरं झालं असतं. आता सोन्याचा खजाना सापडला का मातीचा ढिगोला सापडला म्हणा. आपल्याला काय माहिती आता इथून झाबरलेली झाबरून सांगितलं नाही ना. मग 100% काही ना काही दालमंदी काला आहे. 100% काही ना काही सापडलं ते. मग कसं कळलं शिवलाल आता चालता मग ना तिकडं. काय झालं काय नाही काय भेटलं ते लिहू पाहून. आले चालता जाऊ दे तिकडं. कोणता खजाना सापडून राहिला तिले. खजाना गिजांना पण सापडला. एखादी मोठी मच्छी कशी सापडली असं ते डेनी बुडा पकडायला गेलता ना. सापडली असून त्याला 1-2 मोठ्या मच्छी म्हणून त्यांनी ऑटो बोलावून राहिला तो. तसं काही असं काही खजाना बजाना नाही सापडला. जर तिकडे काही जाल पुरत नाही. गेलो तर काही वाय नाही जात ना शिवलाल. काय भेटलं काय नाही सगळं आपल्याला माहित पडते. हातवाय ना दिसते. आपण जात मग तिकडे पकडायला मच्छा गिच्छा आपल्याला भेटून द्या काही ना काही. चला ना शिवलाल भाऊ इथं काहीतरी बसून आपण जोवाच खेळून राहिलो. तिकडे माहित पडते 2 गोष्टी काय झालं काय नाही काय भेटलं. आपल्याला जायला बरोबर पडते ना. मग आपल्याला भेटत आपल्या भल्यावर काही ना काही. चला म्हणलं जाऊ ना तिकडं. पण त्यांनी ऑटो घेऊन बोलावलं होतं ना. ऑटोचं कसं करतं? ऑटो घेऊन चालतं का मग बाबांचा? मग आता ऑटो आहे नाही. तसंच सांग ना त्याला ऑटो कुठून आणू म्हणा बाबा. तुम्ही विचारलं म्हणा कोणती सवारी आहे काय सवारी आहे तुला सांगत आले बरोबर फोन काढून टाकला म्हणा. आता तुम्ही बरोबर भाऊले त्याचा काही फोन आला नाही. तर आपण बरोबर भाऊ ऑटो काय शोधतो नाही पैदलच जाऊ मस्त नाही बरोबर भाऊ. हो पैदलच बाबा. कुठे ऑटो फाटो घेऊन झाले पुढचे काय तिकडं फसला का काही झालं नसलं बिना कामाचं काम निघते. फालतू त्याला खर्चाला लागते मग. पैदलच जाऊन चला. बरं चला मग मला म्हटलं इथे नाही ऑटो नाही आणला तुम्ही तर सांगू दे मापाशी ऑटोच नाही तर कुठं आणू म्हणून. आणि बबन भूचा होता तुला बबन मुले फोन नाही लावला म्हणून नाही बबन भाऊ. हो चाल मला काही फोन आला का त्याचा. मला जर फोन आला असतं तर मग पाहिलं असतं बा. कोणतं काम आहे ना काय. बरं जाऊ चला पैदल चला ना आता चला. माझ्या माणूस शिवलाल भाऊ इच्छा रे म्हणते इच्छा काय तर बा झबरी इच्छा. अरे त्यालाच वाटून राहिला का आपल्या नदीमध्ये काही ना काही सापडलंच. ते म्हणते इच्छा रे म्हणते बरोबर आता येतं म्हणते मी ऑटो घेऊन. अजय बाय बाबा शिवलाल भाई त्यालाच वाटून राहिला आपल्याला काही सापडलं नाही.
हा ना राजे त्याच्या म्हणत तिच्या पायनं कशा आहे तर ते ऑटो घेऊन नदीवर बोलावून राहिलो तर ते म्हणजे काही नाही काही सापडलं विसरले तुम्हाला बरोबर काय म्हणून अजय बा त्याला म्हटलं सवार न्यायची आहे ते म्हणजे काही नाही काही सापडलंच म्हणते इथं अजून दोघं तिघं जण बसताय ते सांगून राहिले ते अरे आपल्या गावातले लोक बाबा अजब गजबच आहे याला बेल लावणारे आहे नाही तर का जाऊ दे काही कोणाला फोन लावू नका बबन भाऊले फोन नको लावू चला आता आबाजीला आपण पैदल पैदलच घेऊन जाऊ दोन्ही इकडून पकडून आता तिकडून पकड मी इकडून पकडतो काय तरच घेऊन जाऊ चाल त्यामुळे डेनी बुडे द्यायचा पत्ता नाही बाबा अजून मच्छा पकडायला गेला तर अजून किती वेळ लागतो काय तर काय माहिती म्हणतो लवकर मच्छा आणल्या पाहिजे लवकर भाजी बनवतो आणि मस्त जेवतो तर काय तर बाबा अजून याचा पत्ता नाही त्याचा किती वेळ लागतो काय अजून किती वाट पा लागते तुम्हाला आजी हो आजी 5 रुपये दे ना तू इकडे टोन कर बाबू काढतो ते 5 रुपये खायचे 5 रुपये 5 रुपये येतं हा प्लेट भर भाजी आणायला तर भाजी आणून नाही तर खतम झाली म्हणतं हा तिकडे मस्त मच्छा वेळ का सुटवू दे मटन वेळ का खाऊ दे चिकन वेळ का खाऊ दे हा प्लेट भर भाजी फेकून नाही मारत मला इकडून तिकडून आण म्हटलं तर खतम झाली हे झाली ते झाली हा आणून नाही देत 5 रुपये मागायला माझ्यावर येतो तू हा तिकडे टोन कर फक्त देतो त्या टोनावर मी माझी बांगरची भाजी खतम झाली तर तुला खतम झाली सांगणार आहे ना काय म्हणून सांग तुला जर आणायला पाठवलं तर काय देत मग तुले जे करायचं सांगतो मी बाप्पा तू खरं सांगता नाही पासून खरं नाही तर काय खोटं सांगता का तुले खरं तर सांगतो बांगरची भाजी खतम झाली म्हणतो मायावरच गेला येणार तू पूर्ण नाही तर काय तिकडे माय सांगत असून तुले उद्या भाजी विचारली का ती नाहीच म्हणाला खतम झाली हे झाली ते झाली असं सांगायचं म्हणून तिकडे मग सांगता खतम झाली जेव्हा विचारलं तेव्हा खतम झाली बापा काय एकही तुमच्या घरी का जास्त भाजी मिळत काय उरत नाही जराशी भाजी हा नेहमी खतमच होते उलीचीच करत असते माझ्या घरी भाजी ते आम्ही खाऊन घेतो मग खतम होऊन जाते हो त्या घरी उलीचीच करते राहू दे नाही मागत मी माय म्हटलं फक्त एक काम कर झाबरूच्या घरी जा ते डिन्या भाजी आले का तर पाय मला सांग आले का तर काळजी मला 5 रुपये हो जाय काय पैसे घेतो जेवायला जाऊन माझ्या घरी मस्त मच्छीची भाजी आता बघता आता त्या डेनी बुड्याला पाहून आला का तर सांग मुले जा मग लवकर बरोबर चालला येतो बहुत आला राहायला पाहिजे बाबा मा डेनी बुडा माहिती आता राहणंच नाही उडालं असं वाटते का मच्छी आहे का भाजी बनवतो मी का खातो आला राहायला पाहिजे बाबा अरे येता आली बाबांना काही खजाना घेताना दिसून राहिला त्याच्याजवळ म्हटलं काय तर काही दिसून राहिलं त्याच्या हातामध्ये कोणता खजाना सापडला आणि काय सापडलं ते ऑटो घेऊन कायले बोलावून राहिले काय नाही तर तिकडे लपून गिपून ठेवला तर शिवलाल भाऊ तुम्ही गेले नाही ऑटो घेऊन वरून आला ते काय करा पहिले घरी जा घरून बंडी घ्या त्या बंडी जाणार मग होतच काहीतरी आहे पहा तुम्ही आता काय रे झाबरू ऑटो घेऊन बोलावलं तर आले नाही ना आता येऊन राहिले तर आपल्याला काय सापडलं म्हणून पाहिले 100% तेच पाहिले येऊन राहिले होते पायदा आबाजी पायदा म्हटलं आरामची रे पायदा आरामशी हो तेच पाहिले होते आपल्याला काय सापडलं काय नाही ऑटो कायच्यासाठी बोलावलं आता काही नाही तेच पाहिले होते येऊन राहिले होते 100% अरे मारती कायच्यासाठी बोलावून राहिले तर बा ऑटो गिटो अशी कोणती भारी वस्तू सापडली पडायला तुम्हाला ऑटो बोलावा लागला हा म्हटलं आणली नाही तुम्ही सोबत तिथं ठेवलं लपून नाही हो शिवलाल भाऊ तिकडे आम्ही लपून ठेवला पायदा कुणाला सांगू नका भारी वस्तू आहे आता मस्त घरी जातो बंडी घेतो आणि बंडीने आणतो आता तुम्ही तर आले नाही ऑटो घेऊन आता मी बंडी घेऊन जातो फिर का असं बा शिवलाल भाऊ हा डायरेक्ट बंडी घेऊन जातो म्हणते ना म्हणजे चांगली भारी वस्तू आहे काय म्हणा तुम्ही अरे हो शिवलाल भाऊ तिकडे चालले ना तर पायदा म्हटलं आमच्या वस्तू हात नको लावता आम्हाला सापडली आहे आम्ही बस आता लगे येऊनच राहिलो बंडी घेऊन बघा हात लावलाच राहतो का मी अरे आम्हाला काय करावं लागते तुमच्या वस्तूचं आम्ही तिकडे पाणी पाहायला चाललो नाही का पाणी किती आहे काय ते पाहायला चाललो आम्ही तुमच्या वस्तूचं काही नाही करावं लागत हा तेच म्हणतो सारे झबरू चाललो लवकर आपण आपली बंडी घेऊन जाऊ लवकर आपलं ते सामान आणाले हो चला आपण कसं करता शिवलाल भाऊ तिकडे हायमध्ये त्याने लपून ठेवलं हात नको लावायचं म्हणजे मग आमच्या वस्तूले आता आपण हात लावायचा नाही का हा कसं काय करायचं म्हटलं का त्याच्या म्हणण्याने होऊन राहिला का आमच्या वस्तूला हात नको लावू चाल ना तेपर्यंत आपण कुठेच्या कुठे लागून टाकू ते वस्तू काय होईना काय नाही चला लवकर सगळे जण चालता का हा काल शिवला म्हटलं सगळे जण तिकडं नाही सगळं जण नाही जाऊ आपण बाळवणा करायला नाही पुरं 2 जण इकडे जा आम्ही 3 जण तिकडे जातो काय म्हटलं हा कंदीला बाजी तुम्ही 2 जण मारतीचे बाबा आणि तुम्ही तुमच्या डेनी बुड्यासोबत बरोबर पट्टे तर म्हटलं तुम्ही जा डेनी बुड्याच्या घरी हा काय नाही तालमेळ पा आणि तसं आम्हाला म्हटलं फोन लावत जा आम्ही जा तिकडं नदीकडं ये ना काय लपून ठेवलं काय नाही पाहतो आम्ही हा तसं करा नाही आपण सगळं जण इकडे चाललो जाऊ तर म्हटलं तिकडे काही नाही काही लागन ना हा तिकडे जरा गेले तुम्ही तर माहित पडते काय आहे काय नाही कुठं आहे हा जरा म्हटलं गोष्टीमध्ये घ्या तुम्ही हा काय म्हटलं बोला ना मी तेच म्हणतो तो का सगळं जण बा बोला नाही तिकडे जाणं 2-3 जण इकडे लायले तर कसं माहित पडते हे कधी येते कधी नाही आता बंदी घेऊन येतो म्हणते आता कधी निघते कधी नाही आता आम्ही 2 जण इकडे जातो हा बंदी कधी निघते काय निघते तुम्हाला फोनच लावतो हा तर थायचं पण तुम्ही म्हणजे उचल घेतला दबा तसंच म्हणताय ना कसं माहित पडते मग कुठपर्यंत आले ते कुठं नाही काय तालमेड आहे आपण लावत राहायचं आम्हाला आम्ही जाता इथं तिथं पहिले पायपुई करतो काय आहे कुठं आहे काय आहे हा सगळं पाहतो आणि जसे तुम्ही तिथून निघसान फोन लावून देता आम्ही काय हुशारीत राहील का बा आम्हाला काही माहितच नाही आम्हाला भेटलं आम्ही तिकडं दुसऱ्या जागी म्हटलं त्याला लपून टाकीन हो दा मग तुम्ही तिकडं आम्ही जातो इकडं हा फक्त म्हटलं इच्छामध्ये मग कोणाला कमी जास्त भेटलं नाही पाहिजे तुम्ही म्हणता आम्हाला आम्ही तिकडं मेहनत केली पाहिलं आणि तिकडं ठेवलं ते जमणार नाही आम्ही इकडं मेहनतच करून लावलो काय म्हटलं आता मग तुम्ही आम्ही इकडं हा ठीक आहे ना मग हो ना कंदीला बाजी पहिले भेटू तर द्या त्याच्यामध्ये आपण कोणालाच कमी जास्त नाही देऊ ना सगळेजण सारखे घेऊ कोणाला आटाने जास्त नाही का आटाने कमी नाही काय म्हटलं जा मग तुम्ही डेनी आबाजी तर इकडून येऊन राहिले आणि आजी मला घरी पापडे त्याच्या घरी तर होते नाही आता चालले वाटते घरी चला आजीला तर सांगून द्या आले म्हणून डेनी आबाजी घरी पण याला काय झालं हो ना झबरू
पकडत घेऊन चालला ते. अरे काय झालं वा डेनी आपाजी, काय पडले गेले का? कुठं सांगून लेकाचं त्याच्या आजीले आता कुठं लंगडत चालू राहिला आता म्हणून बाय तिच्या सैती मच्छा पकडायला गेलो, लंगड होऊन गेलो. उसली बिना कामाची दुखापत आणली बा. अरे काही नाही रे बाबू, काही नाही झालं, काही नाही झालं मा, काही नाही, जरासं पडलो. काय रे मारत्या लहानच्या लेकराला दिसून गेलं का डेनी आपाजी लंगडत चालून राहिले तर पाहते विचारून राहिला पडले काय म्हणते. ते लेकाचे एवढे मोठे वैसोईचे लोक घोडम्या चांगले ते नाही दिसलं का बा डेनी आबाजी लंगडत चालून राहिला, झाबडी पकडत घेऊन चालला का बा. काय झालं डेनी आबाजीला, काय नाही तिने विचारलं. ते म्हणते तुम्हाला ऑटो खायला बोलावला आणि काय भेटलं तुम्हाला, पा ते विचारून राहिले. हो ना राजा, पण आपण कमी गेम खेळला का त्याच्यासोबत. आता त्याला सांगितलं ना आपल्याला भेटलाय म्हणून तिकडं. आता तिकडं जाईन ते पायन बम पायन पण त्याला भेटणच नाही, कारण आपल्याला काही भेटलंच नाही आहे. तर गेले त्याच्यासाठी ते तिकडं, नाही तर कायच्यासाठी गेले आता पाहिजे कसे पाहिजे तिथं पागल कुत्र्यासारखे. कुठं लपून ठेवलं भेटते त्याला आबाजी तर कंद तिथं. काय आले ना आता येणच बाबा मग ते मच्छा घेऊन आले. पण ते लग्न झाले वाटते माझी झाबरूदार आहे का, पकडू त्याला घरी घेऊन चालला होता. हा काय लग्न झाले, काय म्हणलं खरंच लग्न झाले का ते? हो ना आबाजी, मी डोळ्याला पाहिलं ना, नाही ना झाबरूदा पकडू निरे आबाजीला घरी घेऊन चालले होते. माय बाई तिकडे मच्छा पकडायला गेले आणि तिकडे पडले तर नाही म्हणा बाबा पाणी घेण्यात. अजून काही लागलाय का बाबू, काही म्हटलं लागलं इकडे काही रक्त इथं निघालाय का? नाही तेवढं घेऊन नाही दिसलं, रक्त इथं नाही दिसलं, पण ते लग्न चालू राहिले होते. एवढं दिसलं फक्त. मायच्या नाही तर नसून झालं बाबा त्याचं तसं. मीनच म्हटलं त्याला मच्छाले त्याला पण मीनं पकडायला का जवळली का आणून द्या म्हटलं. ते पकडायला जातो म्हणे बाबा. आता पकडायला गेले लग्न झाले म्हणते बाबा. मासे झालं वाटते आता. काय म्हटलं आई तायच्यात झालं, काय झालं तायच्या? काही नाही झालं. चला या बाबा बुड्याला पाहून किती लागलं, काय लागला, दोन्ही पायाला लागला झाला का काय झाला, तर लवकर पाहून या होता. अजून देऊ का आबाजी पांघरून? हा पांघरून अजून देऊ का म्हणून टाकू एखादं ब्लँकेट? नाही होते बाबू, होते. जबरू हे कसे काय इकडे आले रोज दोघं जण. पण म्हटलं कंदील आबाजींना बाबाजी इकडे आले बा. त्या शिवलाल भाऊची आणि कंदील आबाजीची काही ना काही घुटमुट आहे. मी सांगतो ना तुले, त्या बाबाजीचा तर काही विषयच नाही म्हणा. ते त्या कंदील आबाजीचाच मांग राहते. ते तर काही लेन देणारात कायच्यात ना कायच्या. हे कंदील आबाजी जे काही आहे ते हेच आहे कारस्थानी. आता येन इथं फायन काही ना काही म्हणजे याचा गेम आहे 100%. मी सांगतो ना, हे काही ना काही गेम आहे कंदील आबाजी आणि त्या शिवलाल भाऊचा 100%. बाबा काय इकडे तिकडे घुमून राहिलं, जा ना म्हटलं बरसात पाण्याचा घरी इकडे तिकडे घुमत राहतात. अबे घुमू देणलं का मालती घली लावून का त्याला स्वयंपाक करायला लावतं. अच्छा म्हणणं झालं का आम्ही त्याला म्हटलं राजा ते नाही का शिवलाल घेऊला त्याला म्हटलं जाऊ नये त्याला काय तिकडे येईल ना तिकडं काय गेलं काय झालं आम्ही त्याला बापाच असं काय गेलं असं तिकडे ते. मी जातो ना आता आमची बंडी पण आमचं ते आणत आहे सामान. होतं का काय होय पण काय काला झेपलं काय म्हटलं सांगता का काय होतं पण नाही मागत ना बा तुले. नाही म्हटलं कुणाला सांगत आणतोच ना आता डायरेक्ट बंडीत पाहूनच घे जा. काय म्हटलं आता बंडी घेऊन जातो आम्ही त्याच्यामध्ये घेऊन येतो पाहिजे मग काय ना काय नाही तर. अरे झबरू आता शिवलाल भाऊ इकडे गेले आपल्या सामानला काही करत नाही. आता म्हटलं ते तर नाही घेऊन जा सांगता नाही चाल मग आपण लवकर चालू तर बंडी घेऊन लवकर घेऊन येऊ त्याच्यावर काही भरोसा नाही. चाल बा मग चाल लवकर चाल. बाबा येतो म्हटलं बा जरासा 2 मिनिटात आपल्या बंडीकडून बंडी घेऊन कुठं नाही जा 2 मिनिटात येतो याच्या सोबत जरासा गेम खेळतो ना येतो बाद गेली लेकाची येतं आता बंदी घेऊन जातो ते सामान आले. जाऊ दे ना बा मला काय तिकडे शिवल्याला भेटला का तिकडे मा हिस्सा पडते आणि इकडे झाबरू गिबरून आणला का इकडे मा पोराचा हिस्सा पडते. मला दोन्ही इकडून भेटते मला टेन्शन नाही बा. तुला नाही बा पण आम्हाला येत आहे आता ते आम्हाला भेटलं पाहिजे. तुला काय इकडलं हुकलं काय तिकडल्या त्या पोलाला भेटते तिकडल्या त्या पोलाचं हुकलं का इकडं तुला भेटते. तुमचं म्हणजे पक्काच आहे दोघापैकी एकाच. माय पक्का साहेब मला टेन्शन नाही. हो चाल मग लवकर शिवलाले फोन लावतो हे निघून लावले सांगतो तिले लवकर पा म्हणतो आणि घेतलं चांगलं लपून ठेवून द्या. आता येते म्हणते 5-10 मिनिटात सांगून दे फोन लावून मला काही नाही लावलाय नाही लावला माय पक्काच आहे कुठून नाही कुठून. ते काय पा लागते पण दिली त्याला का झाल्या बरोबर झोपलाही हो थकला ते मच्छा पकडायला गेलतात. बापा काय झालं तुम्हाला मच्छा पकडायला गेले लंगडीहून आले का बापा. आली का गंगे सांगितलं वाटते त्यांना तन तुले नाही मला वाटलं तो सांगते म्हणून बरं झाली आली. काही म्हटलं लंगडं इंगडं झालं नाही जराच ते पाण्यानं मला खचलं होतं ते डुबता वाचलो मी नाही तर का मरता वाचलो असं समज तू. हो काजी बापा याच्यानंतर लोक दादा बाबा मच्छा पकडले म्हणते नाही बाबा याच्यानंतर तुम्हाला का मला मच्छा आणून द्या का काही तरी पण मी तुम्हाला म्हटलं होतं का मला इकत आणून द्या ती म्हणे मी पकडतो म्हणे पैसे नाही तर. मी म्हटलं बाबा नदीच्या काठाकाठावर पकडसान तुम्ही काय बाबा पाण्यात उतरले बरं झालं म्हटलं वाचले. हो त्या मच्छीवाल्यानं वाचवलं मुले नाही तर का मच्छीवाल्यानं वाचवलं. असं का तुमच्या जवळ तर कोणीच नाही झाबरू गिबरू कुठे गेला आम्हाला जवळ राहिले पाहिजे का काही नाता जवळ नाही राहिले पाहिजे ना तुमच्या. इथंच होता तो आता इथंच आहे ते जरा शिवलाल सोबत नाही का गेम खेळून जायला
शिवलाला लावला फोन, मला चालता नाही ना, तर त्याला म्हणे झाबरू ऑटो घेऊन ये बा. तो म्हणे कायले पाहिजे ऑटोन, काय ह्या नदीवर. त्याला असं वाटून राहिलं का काही झाबरूच्या आबाजीला झाबरूला काही भेटलंच बा, सोन्याची काही पेटी गिटी. त्याला असं वाटून राहिलं. त्याला हे नाही माहीत का बा का याचा बुडा वायात गेलता, मरता मरता वाचला. त्याला काहीच नाही माहीत. ते आम्हाला भेटले तरी पण त्याला माहीत नाही. आणि ते तिकडे गेले शिवलाल गिवलाल, दोघं तिघं जण होते तिकडे नदीकडे गेले. काय भेटले ते पाहिले. काय म्हणे सोबत नाही आणलं ना, ते म्हणे सोबत आणलं नाही म्हणे काही म्हणे, पण तिकडे पाहिले गेले आम्हाला काय भेटलं तर. म्हणून झाबरू जरासा गेम खेळून राहिला त्याच्यासोबत. बाकी आतापर्यंत झाबरू इथंच होता. तर आता 2 मिनिटात येतो म्हणे, आताच सांगून गेला बोले. कसं का पाहिजे बाबा, तुम्ही तिकडे लक्ष द्या बरोबर. जास्त लागलूक झालं नाही ना, हड्डी गिड्डीत नाही मोडमाड झाली. नाही नाही, हड्डी गिड्डी मोडमाड नाही झाली, काहीच नाही झालं. जरासं कसं ते पाण्यानं घोसलं ना मले, म्हणून जरासं चालता काही ये नाही मले. म्हणून जरासं झाबरून पकडत आणलं मले. हो, चालताच नाहीये. बरं पाहिजे तुम्ही तिकडे लक्ष द्या. येतो मी घरून. अजून कोणी येन घेईन तर म्हणून दोघा बुडा बुडी काय करू राहिले ते बसवून. येतो मी. पाहतो बा, येतो म्हटलं पाहिले नाही तर मी येतोच तसं त्या घराकडं. एकदम काही लंगडं लुंगडं झालं नाही मी. येतो मग त्या घराकडं माईकून जर चालणं झालं तर. ठीक आहे, जाय मग. तुम्हाला सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा पार्ट बनवून का ते पण सांगा. तर भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.